तर ठाकरेंच्या दसऱ्या मेळाव्यावरून भाजपानं आता हल्लाबोल केलाय। आम्ही मदत करतोय, तुम्ही मेळावे घेताय असं नवनाथ बन यांनी म्हटलंय। भाजपानं आम्हाला सल्ले देऊ नये, ठाकरेंच्या सेनेनं हा पलटवार केलाय। ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिवाजी पार्कवर मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे। नाही, काही गरज नाही। त्यांनी आम्हाला सल्ला द्यायची गरज नाही। यापूर्वी सुद्धा अनेक संकटामध्ये, अतिवृष्टीमध्ये हे मेळावे झालेले आहेत। या मेळाव्यातूनच महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा मिळेल, मराठवाड्याच्या पूर परिस्थितीवर त्याच्यावर भाष्य केलं जाईल। हा मेळावा महाराष्ट्रासाठी आहे, जनतेसाठी। आम्हाला भारतीय जनता पक्षाकडून उधारीचं ज्ञान घ्यायची गरज नाही। ते भारतीय जनता पार्टीचे जास्त बोलत आहेत। भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना फक्त बोलण्यापुरते वापरले गेलेले लोक बोलत आहेत। त्यांना कुठल्याही विधायक कामामध्ये किंवा कुठल्याही याच्यावर पदावर आता अर्धी वय गेली, अर्ध्या वयात बोलत आहेत। आणि ह्यांच्या बोलण्याकडे आम्ही फारसं लक्ष देत नाही। विभाग प्रमुखांची जी आमची रुटीन मीटिंग असते प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी, त्या कार्यक्रमादरम्यान आमची विभाग प्रमुखांची बैठक झाली। यामध्ये प्रत्येकाला जो काय कामाची वाटणी दिलेली असते दरवर्षीप्रमाणे ती वाटणी केलेली आहे। प्रत्येक गेटची जबाबदारी प्रत्येक विभाग प्रमुखावरती दिलेली आहे। आतमध्ये बसण्याची व्यवस्था करण्यासाठी दोन विभाग प्रमुखांना हे केलं। त्यानंतर बाहेरून माणसं येणार आहे तेवढी, त्यांची समजा रात्री आले तर त्यांची राहण्याची व्यवस्था कशी करायची, त्यांनी आगाऊ सूचना द्याव्या किंवा कोणाच्या गाड्या कशा पद्धती येणार आहे त्याप्रमाणे ट्रॅफिकचे जे पोलिसांना आम्हाला कळवायला बरं पडेल। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पूरग्रस्तांसाठी आधार देत आहेत। असं असताना आम्ही आधारही देतो, मदतही करतो, मेळावेही घेतो। तुम्ही आधारही देत नाही, मदतही घेत नाही, फक्त मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मेळावे घेतायत। तुम्ही अशा पद्धतीचे कितीही दसरा मेळावे घेतले, कितीही पद्धतीनं निवडणुकीचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला, तर ही मुंबईकर आणि महाराष्ट्रातली जनता महाविकास आघाडीची पापं विसरलेली नाही।